आपण गाण्याने परमेश्वराला वापस सगळे सर्वच्या परमेश्वर आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनाचा प्रत्येकाला सहाय्य करते सर्व पापाच्या प्रकाराची क्षमा करी प्रार्थना करू येशूच्या नावाने करतो हालेलुया. मार्क 11:20 पासून आपण वचन घेऊया. माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात विश्वास आहे. आता प्रभूंनी विश्वासाच्या द्वारे अशी अनुभव लोकांना दाखवले आणि हे सार जसं बोललं तशा प्रकारे ते बोलून पडले नाही. तर शिष्याला काय सांगायचं आहे त्याच्या विषयावर त्या झाडावरून त्यांनी दाखला दिलेले. पुढे त्याने काय सांगितलं ते अंजिराचं एक झाड आहे त्यांना तुम्ही शाप दिला आणि ते शाप वाढून गेलेला आहे. प्रत्येक व्यक्ती हमेशा कोण्या बाबतीत तरी बघितलं तर तो पहिला शापच द्यायचा प्रयत्न. तर प्रभू येशूने काही शिक्षण देताना प्रभू येशू आपल्या शिष्यांना शिकवत होता तेव्हा तो त्यांना दाखवत होता प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकली पूर्ण शाळेत जातात आणि बिल्डिंग बांधायला सांगतात त्यांना. पण ते बिल्डिंग बांधणं प्रॅक्टिकल असे बनवलं तर याच्यावर तो पुन्हा प्रॅक्टिकल कृती शिकते. तसं प्रभू येशू या आध्यात्मिक जीवनाविषयी लोकांना प्रॅक्टिकल देत आहे. आपण आपल्या जीवनामध्ये कधीही स्वतःहून आपण प्रॅक्टिकल बघत नाही की आमच्या भविष्याचं प्रॅक्टिकल. पण कधी कोणाशी भांडण नको देश करणं तर पहिला प्रथम त्याला देतात शाप. तुम्ही विचार करा की प्रभूने शिकवलेले त्यांना शाप द्यायचं त्यांना आशीर्वाद द्यायचा. ज्यांना आपण शाप देतो तेवढं नुकसान आपल्या भविष्यात पडतं. विश्वासाचं चिन्ह आहे प्रभू येशू ख्रिस्ताने आजच्या काळामध्ये मानवावर आलेला एक शाप आहे आणि आता इतका शाप आलेला आहे की तुम्ही विचार करू शकत नाही. आणि सृष्टीची नासाडी होण्याची सगळी तयारी आहे. अचानक अचानक वादळ आहे, अचानक पूर आहे, अचानक सगळं तोडफोड आहे. तर ह्याच्या गोष्टीकडे आम्हाला लक्ष द्यायचंय की आम्ही देवाच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही म्हणून आमच्या जीवनामध्ये अचानक अशा प्रकारच्या समस्या घटना प्रवास करतात. मी कधी विचार करतो की प्रत्येक मनुष्य आहे तो स्वर्गात गेलाच पाहिजे. पण असं विचार करतो की हा मनुष्य स्वर्गाविषयी कधी इंटरेस्ट नाही. प्रत्येक माणसाला आध्यात्मिक गोष्टीविषयीचा अनुभव येत नाही. आजचा काळ असा आहे भौतिक गोष्टीकडे लोक लक्ष आणि केंद्रित करतात आणि हे शरीराचेच विचार आहेत, आत्म्याचे विचार आहेत. आणि या पवित्र शास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत जर सांगितलेले आहे तर आत्म्याचा विचार. मी आता थोडस मनात चिंतन करत होतो की 99% माणसं आत्मिक विचार करत नाही. शारीरिक विचारावर परफेक्टली त्यांचं पूर्ण लक्ष आहे. पण जीवन काय तुमच्या डोक्यात टेन्शन आहे की नाही? बिना टेन्शनची माणसं माझ्याकडे बसलेले मला बरं वाटतं. मी ती पण खोटच आहे. कोणत्याही माणसाला फक्त विचार की त्याला टेन्शन नाही असा माणूस असला पाहिजे. कारण फार माणसामध्ये मोह उत्पन्न आहे आणि जी मोह जर आहे तर टेन्शन 100% तुमच्या जीवनामध्ये बसलेलं आहे.
पण जो मनुष्य प्रभू येशूच्या बरोबर आहे, संवादात आहे, आज्ञात आहे, नियमात आहे, त्याच्या भविष्यात टेन्शन आलं तर फेकून देतो, कारण त्यांनी आपलं टेन्शन उचललं आहे. तर परमेश्वराने आपल्याला शब्दाचं उत्तर दिलं, कारण शब्द देव होता आणि म्हणून शांत कोणाला देव लागत. बरेचसे लोकांचा दृष्टिकोन निघतो की चेहऱ्यावर असं बोलतात की किती चांगली वेळ, परंतु आतून किती शापित गोष्टी त्यांच्यामध्ये. आम्ही आमच्या भविष्यामध्ये पहिलं शिक्षण घेतलं पाहिजे. तर वचन घेऊन येशूने त्याला उत्तर दिले, देवावर विश्वास ठेव. काय कर? आता आपला विश्वास जर देवावर आहे तर तुम्ही देवाच्या इच्छेवर प्रवास करणार. तुम्ही नेहमी विश्वासी राहा. काय बोला? नेहमी विश्वासी राहा. आता आपल्यामध्ये जर विश्वास असला तर तुम्ही विचार करा, त्या विश्वासाने आपल्या जीवनामध्ये किती प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी मिळालेल्या जातात. बरोबर? आता तुम्ही जर वचन घेतलं ना, हालेलुया मध्ये ना 62 अध्याय वचन 4, आपण आपल्या भविष्यामध्ये काय करतात? या सगळ्या विषयामध्ये आपल्या सगळ्यांना अनुभव आणायचा. समजलं? बाहेर खूप काही करू शकतो नाही, परमेश्वर माणसाचं मन ओळखतो. 139 मध्ये वचन 2 मध्ये तो दुरून तुझे मनोगत ओळखतो, बसले उठले ते 5:8 मध्ये कसं? मग स्वच्छता शापाची. शापी हे जीवन मनुष्यासाठी खूप खतरनाक. मला बलामाविषयी तुम्ही ऐकलेलं असेल. बलामाला परमेश्वराने आशीर्वाद देऊन ठेवलेला, शाप दिला तर शाप पण. कधी कधी आम्ही आमच्या भविष्यामध्ये अभिषेक झालेले आहे, तर अभिषेक झाल्यानंतर तुम्ही कोणाकडे शापी गोष्टीचं बघायचं. हे शिक्षणाकडे आहे. तर पुढे तुम्हाला बघायला वचन घे. मी तुम्हाला खरं सांगतो की जो कोणी या डोंगराला त्यासाठी कुठून समुद्रात टाकला जा, इथून दगड वगैरे समुद्रात जातो का? इथून दगड तिकडे जातो का? बघा जाते का? कोणता मनुष्य सांगा की दगड वर गेल्या फेकल्यानंतर वर जाते का खाली येते? का खाली येते? कारण या जमिनीचं त्या दगडाचं आकर्षित आहे. तुमची तेवढी कॅपॅसिटी नाही आहे की ते वरपर्यंत चढू, म्हणजे पुढे वरपर्यंत चढू शकतात असं. काय एवढं वरपर्यंत चढू शकतात असं? कारण या हवेचा एक दबाव आकर्षित. कोणतीही वस्तू वर भेटत नाही का, पण वरून शेवटला त्यांना खाली घ्यावं. आताच्या काळात आकाश पण खाली येणं म्हणजे डगमगणार, पडणार. ही शेवट काळ आहे आणि ह्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने, ह्या काळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटच्या काळातलं चिन्ह कसं होणार या विषयावर पूर्ण ऐतिहासिक यामध्ये 24 अध्यायामध्ये तुम्ही अनुभवी घेऊ शकता. कारण आपल्यामध्ये तोंडाचा जो एक स्वभाव आहे, शाप कोणालाच देऊ रिटर्न येतात. ते
रिटर्न फिरतात. तो दुष्टात्म्या आपल्या शरीरात प्रवास करतो. मार्क 5 अध्यायामध्ये बघा त्याच्यात अनुभव घेतला असेल. त्या शरीरामध्ये इतका फार खतरनाक परिस्थितीचा आत्मा कार्य करत होता की तो अंगावर मारायचा आणि त्या शरीराचा तो घात करतो. परमेश्वराने खरेदीच पहिल्या पत्रामध्ये 3 आणि 16-17 वचनामध्ये पौराणिक आयुष्यावर आपल्याला पूर्ण स्टडी केलेलं पवित्र शास्त्र दिलेलं. मग तेव्हा तो सांगतो हे देवाचं मंदिर आहे. काय सांगितलं? हे जर पण या मंदिराचा नाश करेल तर देव त्याचा नाश करेल, कारण ते पवित्र आहे, ते देवाचं मंदिर आहे, त्याच्यामध्ये देव वास करतो. 2 गोष्टी आहेत. खरेदीला दुसऱ्या मोठा 12-7 दुष्ट आत्मा म्हणतात येण्या करते, पैसे मागते. मग त्याच्याद्वारे शरीरामध्ये अनेक प्रकारच्या एक समस्या, आपत्ती, दुःख उत्पन्न. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही तुम्ही मागा ते मिळालेलंच आहे असा विश्वास तुम्ही धरा, ते तुम्हाला मिळेल. काय सांगितलं? तुम्ही प्रार्थना करा आणि जे हवं आहे ते मिळालेलं असा विश्वास धरा. तुम्ही मला सांगतो प्रार्थना करा, माझं काम आहेच ते. तुमचा विश्वास आहे का तसा? तर तुम्ही प्रार्थना केल्यानंतर एक विश्वास धरायला सांगितलं आणि जर तुम्ही विश्वास धरतील तसं तुम्हाला मिळायला सुरुवात होईल. काय सांगते? तुम्ही जेव्हा प्रार्थना करायला उभे राहा, जेव्हा तुम्ही प्रार्थना करण्यास उभे राहता तेव्हा तुमच्या मनात कधी कधी आम्ही सांगतो की मी एवढी प्रार्थना करतो किंवा मी प्रार्थना घेतो, मग माझ्या भविष्यामध्ये चांगलं का होतं? त्याला कारण पहिलं हेच आहे की तुमच्या मनामध्ये राग आहे, नफरत आहे, लीला आहे, द्वेष आहे, शाप आहे, व्यवहार. त्याचा परिणाम तुमच्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आहे. आम्ही प्रभूमध्ये एक मताचे दिनाचे झाले पाहिजे, तेव्हा आमच्यामध्ये पवित्र आत्म्याचा अनुभव किंवा पवित्र आत्म्याचा पक्ष आहे. आम्हाला मागायला लागत मग ते सांग, तुम्हाला मागायला लागायची गरज नाही, मागायच्या अगोदर त्याने तुमच्यासाठी सूत्रसंहिता 127:2 वचनामध्ये तुम्ही सकाळी झोपेत असताना सुद्धा तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी देव समोर. जीवनामध्ये काय माहितीये का? प्रेम आहे, नफरत नाही, लीला नाही, द्वेष नाही, चुगली नाही. हे सगळं वाईट जे आहे ते अपोजिट आहे, ते देवाला आवडत. अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्याने तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा. आपले अपराध मोजत नाही परमेश्वर. जेव्हा आपण प्रभू जवळ येतात ना, तेव्हा ती पुढची जी पापं आहेत ना ती खाली केली जातात, डिलीट केलं जातं. त्याचं जीवन पूर्ण चेंजिंग केलं जातं. तुम्ही क्षमा करणार नाही तर स्वर्गाचा पिता पण तुम्हाला क्षमा करणार नाही. तुम्ही नाही केलं तर स्वर्गीय पिता पण तुम्हाला क्षमा करणार नाही.
कधी कधी बरेच लोक अशा परिस्थितीमध्ये तुमच्या पाठीमध्ये, तुम्ही चांगलं करायला लागलं का पहिले दुसरे मागे. येशू त्याला म्हणाला, मी पण एक प्रश्न विचारते, मला तुम्ही उत्तर दिलं पाहिजे. काय? मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही मला उत्तर द्या. मी ह्या गोष्टी कोणत्या अधिकाराने करत आहे मी तुम्हाला सांगेन. योहानाचा बाप्तिस्मा तो स्वर्गापासून होता त्या तो माणसापासून होता, मला पहिले कळते. आपण देवाला उत्तर देऊ शकतो. मग ते 10-20 मध्ये दिले, तुम्ही काय बोलायचं काय करायचं त्याच्या अगोदर तुम्ही विचार करता, कारण देव तुमच्याद्वारे बोलायला आहे. आता तुमच्या भविष्यात कार्य करणं गरजेचं आहे. आपसात विचार करायला लागेल. आपण पण आपसामध्ये काय ना काय विचार करतात की नाही? विचार तो स्वर्गापासून होता असे म्हणाले. त्याच्यावर तुम्ही विश्वास कशाला ठेवला नाही? तो माणसापासून होता ते असे म्हणावे तर त्यामुळे लोकांची भीती वाढत होती. खरोखर संदेशा होता असे सर्व लोक म्हणत होते. तेव्हा त्यांनी येशूला उत्तर दिले, आम्हाला ठाऊक नाही. येशू त्याला म्हणाला, कोणत्या अधिकाराने या गोष्टी मी करत आहे मी पण तुम्हाला सांगू शकतो. कधी कधी काही प्रश्न असे आहेत, प्रत्येकाला देवाने शिकवलेले काही मुद्दे असतात आणि हे जे मुद्दे जे असतात ना ह्यामध्ये ना खूप महत्व जे आहे ते पहिलं शिकायला लागते. जर परमेश्वरच्या वचनाचा अनुभव घेला तर तुम्हाला कळेल. वचनामध्ये मार्क 9:38 वचनामध्ये आपण पुढे वचन घेऊया की परमेश्वराचं जे शिक्षण आहे हे शिक्षण प्रत्येक मानवाला दिलेलं आहे आणि त्या सगळ्यांनी ते करावं. पण आपल्यामध्ये शैतानी एक आत्मा आहे, तो आपल्याला चांगल्या गोष्टी करून देईल. म्हणजे योहान विचारतो, प्रवेशला सांगतो, आपल्या नावाने काय बुद्धे काढण्यासाठी त्याला आम्ही मनाई केली. कधी कधी आपण बघतो की तो आपल्या जोडीला आहे मग तो आपल्या जोडीचा नाही, मग तो कसा? तसं नाही. जो खरोखर प्रभूच्या प्रचाराची सुवार्तेचा महिमा मनापासून करतो आणि देवाची इच्छेप्रमाणे चालतो तर त्यांना तुम्ही मनाई करू शकता. योहान 6 मध्ये बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांना भोजन दिलं. म्हणजे लोकांना सांगण्याचा दृष्टिकोन काय माहितीये तुम्हाला की तुम्ही नांगर मजूर करत असेल, मंदिरात गरिबांसाठी सेवा करत असेल तर मी जर 2 मासे आणि 5 भाकरीने 5,000 पेक्षा जास्त लोकांना मी अन्नधान्य वाटप करू शकला तर तुला का मी देऊ शकत नाही? त्याच्यात फक्त 5च भाकऱ्या होत्या, 2 मासे. मग ह्याच्याद्वारे मी जर एवढ्या लोकांना देऊ शकतो तर तू जर दान केलं तर तुला किती पटीने मिळेल? आम्ही कधी हा डोक्यामध्ये निर्णय घेत नाही, आमचा विश्वास तो नाहीये. पण आमच्याकडे लग्न असू दे, कार्यक्रम असू दे, प्रोग्राम असू दे, मग ते कर्ज काढून रुपये कर्ज करायला काय आमच्या जीवाला येत नाही. आमची प्रगती कशी वाढणार? कारण आम्ही गरिबांना जर बघितलं नाही तर आम्हाला गरीब व्हायला नाही. आम्ही कोणती श्रीमंतालाच बघितले.
तर श्रीमंतांना स्वर्गाच्या राज्यात जाणं फार कठीण आहे. हा प्रश्न आहे. म्हणून सगळे प्रश्न शोधून काढायचे. मी लोकांना एकच सल्ला देतो, जे मध्ये 6:19-21 पर्यंत वचन, पृथ्वीवर संपत्ती साधून जग अवकाश. जो मनुष्य त्याग करतो ना, त्या त्यागाप्रमाणे प्रवास करतो, देव मोठ्या प्रमाणात त्याला आशीर्वाद देतो. मी कोणत्या परिस्थितीमध्ये प्रवास करत आहे माहिती, त्याचा वापर मला पहिला करता आला. जर मी त्या परिस्थितीमध्ये प्रभूच्या वचनाचं नसेल तर माझं जीवन 0 पॉइंट मध्ये. तुम्ही गरीब नाही, तुम्ही गरीब बनतात. तुमचा उद्याचा सकाळचा टाइम तरी तुमच्या जोडीला आहे का? आजचा 1 सेकंद तरी तुमच्या जोडीला आहे का? त्याच्याद्वारे आहे. आम्ही का आहे त्याच्याद्वारे, की आम्ही त्याची सेवा करतो म्हणून आहे. त्याला जर वाटलं तर मग शेवटी वेळ आधी तर झाला नाही, ऍडजस्टमेंट करावं लागतं. देवाबरोबर आहे. जगाच्या सगळ्या गोष्टी तुमचं मन बसलेलं आहे ना, तिकडेच तुमचं शरीराचा आत्मा पण बसलेला. जिथे तुझं मन, जिथे तुझं घर, तिथे तुझं मन असं. बरोबर. मनुष्य स्ट्रॉंग नाही म्हणत, पण जो मनुष्य ध्यान धर्म करणारा मनुष्य त्याला कधी कमी पडत, त्याची विचार पण नाहीये, त्याची विचार सगळी आहे. आता आमचे विचार कसं, गरजवंतांना मदत कर, गरजवंतांना आपलं काय. जर जिंदगीमध्ये मी सगळी वस्तू तयार केली, बंगला बांधला, गाडी घेतली, सगळं घेतलं, खरेदी केलं, सगळं झालं, मी जाणार कुठे नक्की? तिकडे मग मला आश्रम मिळाला पाहिजे, माझा आरामात ठेवायचा. मग भविष्य काय कामाचं? पहिलं माणूस वाचतो ना, त्याच्यानंतर दुसरं जीवन असते त्याला, की देवाच्या गौरवासाठीच बनवलं, देवाच्या गौरवासाठीच बनवलं. मी योहान 3:3 इस्रायलचे पूर्वविषयी लक्षात आणलं. जरा वाच योहान 3:3 मध्ये काही खूप भाग. योहान 3:3 येशू म्हणाला, मी तुम्हाला सांगतो, नवरे जीवन पुन्हा देवाचे राज्य पाहता येत आहे. त्याला सांगितलं, तू नव्याने जन्म नाही घेतला तर देवाच्या राज्यात प्रवेश. आता तुमचा जन्म हा नवा आहे. पेत्राच्या दुसऱ्या पत्रामध्ये 2:22 मध्ये परत आपण त्या गोष्टीकडे जायचं. एक शिक्षण अनुभव देवाकडेच होणार, देवाचकडे होणार, देवाचकडे. देवाने ह्यासाठी आम्हाला बनवलं, आम्हाला सुद्धा देवाबरोबरच राहायचं. तेव्हा तुमचं जीवन आहे, तेव्हा तुमच्या जीवनाची शोभा बनते. म्हणून ते 16 सर्व कमल आपले सुरक्षित राहावे. मलाही नवीन जन्म मिळाला म्हणून मी देवाच्या राज्यात, त्याला आताचं जीवन पुढचं आपल्याला त्याच्या ठिकाणी जाण्याचं, कारण त्यांच्याशी ओळख केली म्हणजे या जगाच्या सर्व लोकांची ओळख केली. पैसा पाहिजे होतो, हे पाहिजे होतं, ते करायचं, घर बांधायचं, अमकं करायचं, सगळं तेवढं दिलं ते शरीरासाठी दिलं. आत्मा कुठे ठेवायचा आहे? आत्मा ठेवायला जागा आहे का? 21:5 माझा आत्मा तुझ्या हातात, मी देवाच्या हातात आत्मा अर्पण करा. आपलं धन पैसा हे देवा तुझा आहे. जाऊ दे, जोर से प्रार्थना करूया परमेश्वर तुझ्या बाबा सुंदर आशीर्वाद केलेला तुझ्या राज्याला, तुझ्या मार्गाचा तयार प्रकारचं शिक्षक पवित्र कार्य करण्यासाठी त्यांना सर्व आणि सर्व तुझ्या हातात येतात. प्रत्येकाचं जीवन ती प्रार्थना प्रवेशूच्या नावाने करतो. प्रत्येकाचं जीवन प्रभूच्या राज्यात.